नमस्कार, सुप्रभात. कल्याणवास्तू ज्योतिष गुरुकिल्ली यशाची जीवनाच्या मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज शुक्रवार दिनांक 14/8/2024, श्रावण महिना, शुक्ल पक्ष, तिथी द्वितीया, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग परीख सकाळी 9:28 नंतर शिवयोग, बालवकरण आहे सकाळी 7:42 पुढे कौलवकरण आहे. आज दिवसभर चंद्र सिंह राशीत असणार आहे. आता पाहूया शुभ अशुभ वेळा. पहिली शुभ वेळ सकाळी 7:28 ते 10:46 दुसरी शुभ वेळ सकाळी 12:25 ते दुपारी 2:04 तिसरी शुभ वेळ आहे रात्री 9:43 ते रात्री 11:04 आता पाहूया अशुभ वेळा. पहिली अशुभ वेळ सकाळी 10:46 ते 12:35 ह्या वेळेत राहू काळ आहे. दुसरी शुभ वेळ आहे दुपारी 2:04 ते 3:43 तिसरी शुभ वेळ आहे रात्री 7:01 ते 9:43 आता पाहूया रोजचे भविष्य. पहिली मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. नवीन योजनांना सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कामात प्रगती होईल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, नवीन जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, आर्थिक स्थैर्य वाढेल, गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, ऊर्जा आणि उत्साह चांगला राहील, संतुलित आहार आणि व्यायाम नियमित ठेवा, धैर्य आणि सकारात्मक विचारांनी प्रत्येक कार्य यशस्वी होईल, वेळेचा योग्य उपयोग करा. शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 1, शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्या मंत्रे ओम भौ भौमाय नमः. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्थिरता आणि समाधान देणार असणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याने आनंद मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल, नवे कायदेशीर ठरतील, मेहनतीचे योग्य फळ मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होईल, गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, आहार संतुलित ठेवा आणि विश्रांती घ्या, मानसिक शांतता लाभेल. सल्ला, संयम आणि विश्वास ठेवा, सकारात्मक विचारांची प्रत्येकाचे काम यशस्वी होऊ शकते. शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 7, शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम शुक्राय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद, नियोजन आणि नवीन संधींनी भरलेला असणार आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात गती येईल, नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल, सहकार्यांचे सहकार्य लाभेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, आर्थिक नियोजन कोणत्याही मोठ्या फायद्याचे ठरेल, मानसिक शांतता राखा, योग्य आहार आणि व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहील, विचारपूर्वक निर्णय घ्या, पुढाकार घ्या आणि संधीचा योग्य वापर करा, यश प्राप्त होईल. शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5, शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील असं आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिक स्थैर्य देणारा असणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल, नवीन कामांना चालना मिळेल, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, नोकरी जबाबदाऱ्या वाढू शकतात पण यश मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, गुंतवणुकीत सावधानगिरी बाळगा, अनावश्यक खर्च टाळा, मानसिक तणाव कमी करा, पचनसंस्था आणि झोपेची काळजी घ्या. सल्ला, भावना नियंत्रित ठेवा, संयम आणि सकारात्मक विचारांनी आजचा दिवस यशस्वी होईल. शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 2, शुभ दिशा आहे उत्तर पश्चिम म्हणजे मंत्र आहे ओम कै कर्कटाय नमः. पुढील रास आहे सिंहरास. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. मानसिक समाधान लाभेल, समाजात मान सन्मान वाढेल, नेतृत्व गुणांचा फायदा होईल, नवीन कामांची सुरुवात यशस्वी ठरेल, सहकार्यांचे सहकार्य लाभेल, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील, थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रकृती उत्तम राहील, ऊर्जा आणि उत्साह वाढलेला असेल, संयमित आहार घ्या, अहंकार टाळा, नम्रतेने वागा, सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रमाने यश निश्चितच मिळेल. आपल्यासाठी रंग आहे सुवर्ण सोनेरी, शुभ अंक आहे 1, शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजन आणि कामात बारकाईने लक्ष देण्याचा आहे. संयम आणि शिस्त पाळल्यास यश मिळेल, कामात प्रगती होईल, नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, आर्थिक नियोजन केल्यास दीर्घकालीन फायदा होईल,
आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण कमी करा आणि योग व ध्यानाचा सराव करा. कुठल्याही निर्णयात घाई करू नका. विचारपूर्वक पावले उचला. कठोर परिश्रमाने यश नक्कीच मिळेल. आपल्यासाठी रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 5, शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढची राशी आहे तुळ रास. तुळ राशीसाठी आजचा दिवस कलात्मक आणि सर्जनशीलतेचा असणार आहे. तुमच्या विचारांना नवीन दिशा मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. मानसिक शांतीसाठी ध्यान धारणा करा. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या निर्णयावर ठाम राहा आणि इतरांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 6, शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्याला मंत्र आहे ओम शिव शुभराय नमः. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची चीज होईल. नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार राहा. लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी योगासने करा. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करा. शुभ रंग आहे गडद लाल, शुभ अंक आहे 9, शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम क्राम क्रीम क स भौमाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि नवीन संधीने भरलेला असणार आहे. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बढती आणि व्यवसायात नवीन भागीदारीच्या संधी मिळतील. सहकार्याचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. मात्र खाण्यापिण्याच्या सवयींकडे थोडे नियंत्रण ठेवा. सल्ला असा की आजच्या दिवसभर पूर्ण लाभ घेण्यासाठी आत्मविश्वासाने पावले उचला. इतरांच्या बोलण्यावर जास्त अवलंबून राहू नका. केशरी, त्यानंतर शुभ अंक आहे 3 किंवा 7 आणि शुभ दिशा आहे पूर्व आणि उत्तर. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्राम क्रीम श्रीं ह्यं बुधाय नमः. पुढला रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस नियोजन आणि शिस्त पाळण्यासाठी उत्तम आहे. संयम ठेवल्यास कठीण कामेही सुलभ होतील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन जबाबदारी मिळण्यास तयार राहा. प्रगती होईल. आर्थिक नियोजन दीर्घकालीन फायद्याचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो. मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे. घाई गडबडीत कोणते निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पावले टाका. आपल्यासाठी रंग आहे पांढरा किंवा केशरी. शुभ अंक आहे 4 किंवा 8 आणि शुभ दिशा आहे पश्चिम किंवा दक्षिण. आपल्याचे मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्र स शयनेश्वराय नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामाजिक आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वाव देणारा असणार आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. नवीन व्यावसायिक भागीदारीतून चांगला लाभ मिळेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मानसिक शांतीसाठी ध्यान धारणा करा. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित उपचार घ्या. तुमच्या निर्णयावर ठाम राहा. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. शुभ रंग आहे निळा किंवा पांढरा. शुभ अंक आहे 2 किंवा 6 आणि शुभ दिशा आहे पश्चिम किंवा उत्तर. आपल्यासाठी मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्र बुधाय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस कलात्मक आणि सर्जनशीलता असणार आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला नवीन खुमारे फुटतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची चीज होईल. नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार राहा. प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आरोग्य उत्तम राहील. मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराकडे लक्ष द्या. इतरांच्या बोलण्यापेक्षा तुमच्या आंतरिक आवाजावर विश्वास ठेवा. नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्नात राहा. शुभ रंग आहे पिवळा पांढरा. शुभ अंक आहे 3, 7 आणि शुभ दिशा आहे पूर्व उत्तर. आपल्यासाठी मंत्र आहे ओम क्राम क्रीम क भौमाय नमः. आम्ही सांगितलेल्या राशीविषयाचा पंचांगाचा किंवा शुभवेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी असेल. घरगुती पूजा, गृहप्रवेश, विवाह, नामकरण
व्यवसायाचा शुभारंभ, वाहन खरेदी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी शुभमुहूर्त, शुभ वेळ हवी असल्यास आम्हाला कॉमेंट किंवा मेसेज करा. शक्य तितक्या लवकर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवंतु.